आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. जुलै 1964 वेळ संध्याकाळ. अकोल्यातील रामदास पेठमध्ये भांबुरकरच्या दवाखान्यात गोपाळकृष्ण शास्त्री आणि उषाबाई शास्त्री यांच्या घरी एक अपत्य जन्माला आले. वेळ दिवे लावणीची असल्यामुळे त्याचं नाव ठेवण्यात आलं दीपक. दीपकचं जितकं अभ्यासात लक्ष तितकंच खेळामध्ये. प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंतचे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लासूर या गावी झाले. शालेय जीवनात गणिताची प्रचंड आवड. त्यांना वर्गात चालता बोलता कॅल्क्युलेटरच म्हणायचे. खेळाकडे फार कल असल्यामुळे सगळी मुलं मास्तरांना घाबरायची, परंतु दीपकला कधीच त्याची भीती वाटली नाही. कारण अभ्यासात हुशार असल्याने वर्गात पहिला किंवा दुसरा नंबर नेहमी त्यांचा असे. दीपकबद्दल एक किस्सा सांगतो. असेच आम्ही रात्री 11-12 वाजेपर्यंत गप्पा मारायचो. एक दिवस आमचे आजोबा चिडून मला म्हणे, अरे तुम्ही 12 वाजेपर्यंत गप्पा काय मारता? संजू, तू एक लक्षात ठेव, हा दीपक आहे ना, तोच पुढे जाईल, तुम्ही सगळे तसेच राहा. आणि शेवटी तसंच झालं. परंतु नाही, त्यांना संबंध तसेच टिकून ठेवले. आणि बघता बघता रिटायरमेंटची वेळ आली. कळले सुद्धा नाही इतके दिवस कसे गेले. सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खेळीमेळीच्या वातावरणात महाविद्यालयीन शिक्षण पार करीत असताना सगळ्या प्रकारच्या कलागती करून बघितल्या. सहज म्हणून BSRB परीक्षेचा फॉर्म भरला आणि पासही झाले. आता महाविद्यालयीन शिक्षण संपवून नोकरीकरता पादाक्रांत करीत असताना 2 नोव्हेंबर 1987 सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ते रुजू झाले. पहिली पोस्टिंग लासूरलाच मिळाली. दीपक, तुझा CBI निवृत्ती दिवस असताना काळ 37-38 वर्ष मागे जाऊन आला. तुझी CBIची निवड आणि स्वप्नीलचा जन्म या समकालीन गुड न्यूज. त्यामुळे तुझं सिलेक्शन ही माझ्यासाठी सर्वार्थाने आनंद द्विगुणित करणारी बातमी. आणि हो, जरी तुझं आता CBI दीपक शास्त्री असं बिरुद नसणार, तरी स्वप्नील म्हणतो तसं माझ्यासाठी CBIच असणार, म्हणजे कॉल ब्रदर इमिजिएटली. आणि तो जास्तीत जास्त माझ्याकडे लक्ष देत होता. एक जरी फोन केला तरी तो लगेच येत होता आणि मीच त्याला जास्त त्रास दिली. आणि याच्या पुढेही त्यांनी माझ्याकडे यावं हीच सगळी इच्छा आहे. दीपकला रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील आयुष्य त्याचे सुखी आणि समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर खूप मजा करायचो आम्ही. सकाळी उठायचो, शेतात जायचो. शेतातून आल्यावर पत्ते, कॅरम, चेस, चंपूल पाणी, सायकलही त्याने शिकवली. सगळे खेळ मला त्याने शिकवले. खूप छान गेलं आमचं बालपण. खूप मज्जा करायचो, छान वाटायचं. मी आणि दीपक 2007 ते 2010 या कालावधीत सेंट्रल बँक लासूर स्टेशन येथे सहकारी म्हणून काम केलेले आहे. आता थोडे दीपकविषयी. दीपक म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. इंग्लिशमधील म्हणीप्रमाणे जॅक ऑफ ऑल. दीपकच्या स्वभावातील उत्साह, आपले म्हणणे पटवण्याची कला, दांडगा लोकसंग्रह हे वाखाणण्याजोगे गुण आहेत. बँकेसाठी त्यांच्या लोकसंग्रहाचा आणि बोलक्या स्वभावाचा फारच उपयोग झाला. हुशार कमिळणारा मुलगा असल्यामुळे आता लग्नाच्या बोलणीला सुरुवात झाली होती.
ठिकाणं सांगून यायला लागली. परंतु अंगातील कलागत व आतमध्ये दडलेला एक खोडकर मुलगा हा सुटणार थोडीच होता. एकदा एका मुलीचे वडील बघायला आले असता गल्लीतील मुलांसोबत गोट्या खेळत असताना दीपक दिसला आणि त्यांनी विचारले की शास्त्री साहेबाचे घर कुठे आहे. दीपकने ते घर दाखवले. वडील ओसरीवर पेपर वाचत बसले होते. त्यांना त्यांच्याकडे पाठवून दिलं. त्यांनी वडिलांना जाऊन नमस्कार करून येण्याचे प्रयोजन सांगितले. वडील म्हणाले, तो त्या मुलांसोबत गोट्या खेळतोय ना, लुंगी बनियान घालून, तोच माझा मुलगा. बघा, देणार का अशा मुलाला तुमची मुलगी. मुलीचे वडील सरळ निघूनच गेले. तसेच एकदा गंगापूरचे प्रसिद्ध डॉक्टर मोरे आले. दीपक घरच्या कपड्यामध्ये क्रिकेट खेळत होता. तर तिथे येऊन त्यांनी शास्त्री साहेबांना भेटायचे आणि चक्क दीपक बॅट घेऊन आला आणि म्हणाला, बोला काय काम आहे. डॉक्टर म्हणाले, मी नंतर येऊ का, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. डॉक्टर म्हणाले, मला 3 लाख रुपये डिपॉझिट करायचे आहे. त्यांनी खेळ सोडून घरी त्यांना बोलवून वेळ दिला आणि बँकेत जाऊन डिपॉझिट केलं. खेड्यातील लोकांना आपल्या माणसांवर प्रचंड विश्वास असतो. जितका खेळ महत्त्वाचा तितकं कामही महत्त्वाचं. लासूरच्या बँकला बेस्ट ब्रँचचे पारितोषिक मिळाले. पुढे धनश्रीसोबत 5 फेब्रुवारी 1990ला लग्न झाले. शांत आणि हसतमुख धनश्रीसोबत सांसारिक जीवनाची सुरुवात झाली. तर 19 जुलै 1995ला रेणू झाली. रेणू ही स्वभावाने शांत, नीटनेटकी, अगदी तिच्या आईसारखीच. शेतीची प्रचंड आवड. जेथे जाईल तेथे चांगलंच काम करायचं. नवनवीन तंत्रज्ञान वापरून छान पीक काढण्यासाठी सकाळ संध्याकाळ शेतात जाणे, बहुतेक सुट्टीच्या दिवशी दुपारपर्यंत शेतातच वेळ घालवणे आणि बहुसंख्य शेतीमित्र यामुळे छान वेळ जात असे. सोबत अर्थार्जनही होत असे. शेतीने कधीच नुकसान होऊ दिले नाही. 21 एप्रिल 2002 रामनवमीला ऋतुजाचा जन्म झाला. ऋतुजा तशी बाबासारखीच, म्हणजे आपले म्हणणे खरे करणारी, हुशार आणि चुणचुणीत, ही दुसरी कन्या. सगळं काही सुरळीत चालू होतं. नोकरी, संसार, पण सुखदुःखाचे चढ उतार येणार नाही तर संसार कसला. 5 सप्टेंबरला वडिलांचं निधन झालं. लहानपणी आमचे वडील आणि मी त्याला नेहमी गोडबोल्या म्हणून चिडवायचो. पण आता मला हे उशिरा कळालं की ती न होणारी कामे सुद्धा त्याच्या बोलण्याने होतात. त्यामुळेच की काय, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला कुठेही लहान मोठी काही गोष्ट असो त्याच्यात दुपळा लागतोच. बँकेचे व्यवहार करता करता तो कधी व्यवहारिक बँकच झाली तेही कळालं नाही. माझे सर्व व्यवहार घराचे असो अथवा मुलीच्या सोयरिकेचे असो, कोणत्याही गोष्टीमध्ये त्याने ते लीलया पार पाडली. आमच्या पाठीमागे पर्वताप्रमाणे खंबीर उभा राहणारा आमच्या हिंमतबाज भावाबद्दल जास्त काय सांगणार. त्याची हिमतीची तर दाद द्यावी लागेल. मला पुलकानगरीतले घर घ्यायच्या वेळेस द्यायची हिंमत असो, की भारत गॅसच्या एजन्सीचे कागदपत्र जमा करण्याचे काम असो, किंवा लहानपणी 12वीचे पेपर 5 विषय 15 दिवसात काढण्याची हिंमत देण्याचं काम असो, हे त्याने लीलया पार पाडले. हे सगळं पचवून पुढे जात असताना 10 ऑक्टोबर 2008ला प्रमोशन झाले. मॅनेजर म्हणून शहादा येथे पोस्टिंग झाली. शहादाच्या ब्रँचलाही बेस्ट ब्रँच म्हणून पारितोषिक मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आणि या कामाच्या भरोशावरच 2009-10लाही बेस्ट ब्रँचचे पारितोषिक मिळवले. शेवटी बँकेने डिसेंबर 2009मध्ये मनमाड शाखेत ट्रान्स्फर केली. टीम फार चांगली जुळून आली होती. मनमाडचा एक कठीण प्रसंग असा होता की त्या शाखेत एकही क्लर्क नव्हता, फक्त 3 ऑफिसर होते. एका ग्राहकाने 20 लाख रुपयाची RTGS दिली आणि चुकून सहकार्याकडून ती 2 करोड रुपये झाली. ती मॅनेजरच्या लिमिटवरती पास होत असे आणि तिला सांगितलं की हे सेकंड पासिंग मागत आहे. त्यांनी BMच्या कोडमध्ये जाऊन ते पास करून घेतले. पास झाल्यावर ग्राहकाचे लिमिट उडाले. त्याने चेक धडाधड रिटर्न होत चालले अशी कंप्लेंट केली. ग्राहक मोठा होता. तो म्हणाला, माझे लिमिट क्लिअर करा. समोर त्या ग्राहकाला 1,80,00,000 रुपये जास्त गेले होते. तर रात्रीची झोप येईना, जेवणही जात नव्हते. या सगळ्या कामामध्ये सौभाग्यवतीचं बारीक लक्ष असायचं. त्या म्हणाल्या, तुमचं कशातच लक्ष लागत नाही, काय झालं. तिने धीर दिला. तेव्हा हिरो होंडा कंपनीचा जनरल मॅनेजर ग्राहकाला मेल करायला सांगा, आम्ही नंतर पाठवून देऊ. मात्र दीपकरावांनी जबाबदारी स्वीकारत पैसे भरून देण्याची तयारी दाखवली. शेवटी त्या ग्राहकाचे पैसे परत मिळाले. लासूरच्या ब्रांचला जवळपास 21 वर्ष काम केलं.
दीपक शास्त्रीच्या संदर्भात जर एक आपण सर्वसमावेशक त्याच्या व्यक्तिमत्वाची आपण ओळख करून द्यायची म्हटली तर माझ्या दृष्टिकोनातून मला कालिया चित्रपटातलं अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आठवतो की जो त्याला दीपक शास्त्रीला एकदम चपखल बसतो आणि परफेक्ट बसतो असा की लाईन वहीं से शुरू होती है जहाँ हम खडे होते, असा हा दीपक शास्त्री. सगळं काही सुरळीत चालू असताना 9 फेब्रुवारी 2016ला कुटुंब नांदेडला जात असताना मंठ्याजवळ कारचा अपघात झाला. त्यात आई, पत्नी धनश्री, छोट्या भावाची सौ शलाका आणि ड्रायव्हर यांचा अपघाती मृत्यू झाला. म्हणतात ना, नियतीपुढे कोणाचंही काही चालत नाही. इतक्या मोठ्या धक्क्यातून सावरत असताना 2 लहान मुलींची चिंता करीत आयुष्य काढायचं, त्यातली घरातली करती बाईच जर निघून गेलेली असेल तर तो किती कठीण प्रसंग असतो हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. नंतर कुटुंबाच्या आणि मुलीच्या आग्रहावरून 12 नोव्हेंबर 2016ला जयश्रीसोबत विवाह झाला. जयश्री MITमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. रेणू आणि वरुण याची सपोर्ट सिस्टम आणि ऋतूचे हिरो असलेले बाबा आणि नवी ओळख म्हणजे इतीचे मस्तीखोर आजोबा असे दीपकराव आज सेवानिवृत्त होत आहेत. दीपकराव म्हणजे एक बिनधास्त आणि मनमिळावू व्यक्तिमत्व. आयुष्याच्या एका वळणावर आमचे त्यांच्याशी दीपकराव आणि शास्त्री फॅमिलीशी ऋणानुबंध जुळले. वी फील व्हेरी प्राऊड अँड ब्लेस्ड. मनमिळावू दिलदार व्यक्तिमत्व, प्रत्येकाला मदत करायची तुमची वृत्ती वाखाणण्याजोगी. आता एवढं सांगेल, सेवानिवृत्तीच्या ह्या टप्प्यावर आयुष्याच्या सेकंड इनिंगचा सदुपयोग करा, मस्त फिरा आणि स्वस्थ राहा. हॅलो दीपक मामा, रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुमचं स्लोगन असं असला पाहिजे, गुड बाय टेन्शन, हॅलो पेन्शन. वरुण, रेणू आणि ऋतू यांचे जन्मापासूनच ऋणानुबंध असल्यासारखे नाते जुळले. मी डॉक्टर मनीषा सुशील जोशी, जयश्री शास्त्रीची मैत्रीण. श्री दीपक शास्त्री यांना मी गमतीने दाजी संबोधते. आमचे काही रक्ताचे नाते नाही, पण त्या नात्या पलीकडचे घट्ट वीण असणारं आमचे ऋणानुबंध आहेत. मला दाजींबद्दल नितांत आदर आहे. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या मुलींना जपले आणि नंतर जयू आणि दाजी मिळून तिघांना जपले, वाढवले, शिकवले आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संस्कारी घडवले, हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. मुलांना प्रेम देण्यात दोघांचीही जणू काही स्पर्धा चालू असते आणि म्हणूनच धनदीपमध्ये निखळ आनंदाचा झरा वाहताना आपण बघतो. 29 जून 2020ला रेणू श्री सुषेण देशपांडे यांच्यासोबत विवाहबद्ध झाली. यांना 29 जुलै 2023ला इटी हे कन्यारत्न प्राप्त झाले आणि दीपकरावांची इटीचे आजो अशी ओळख नावारूपास आली. आजकालच्या जगात नातेवाईक असणे आणि ते टिकवणे ही सगळ्यात मोठी जमापुंजी आहे. आणि एक वेळ अशी येते की जिथे निवृत्ती पत्करावी लागते. पण निवृत्ती असते ती कशातून? सगळा काही गोतावळा अवतीभोवतीच असतो. आता फक्त उर्वरित आयुष्य त्यांच्यासोबतच घालवायचं. सध्या दीपकरावांचं एकमेव ध्येय सगळ्यांची घरं व्हावी आणि उपवरांचे शुभ कार्य घडावे, त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. मुलं करती झालीत, त्यांच्या फारशा अपेक्षा नाहीत. ती म्हणतात, तुम्ही अपंग करू नका, सगळं काही देऊन. जीवनात मागे वळून बघताना छान काळ गेला, त्यातही अल्पसमाधानी, म्हणजे आहेत त्यात समाधान मानणारे असल्यामुळे आनंदी आहे असेच म्हणावे. कारण कितीतरी योनीतून जात असताना मानव जन्म प्राप्त होतो. ही ईश्वराची देण आहे आणि त्यांनी दिलेले सुख किंवा दुःख हा सगळा त्याचा प्रसाद आहे. हे जर मान्य केले तर सुख आणि दुःख यात भेदभावच उरत नाही. सगळी त्याची इच्छा म्हणायचं आणि थांबायचं. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आणि हो,
नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. मी प्रज्ञा शास्त्री, दीपक शास्त्री यांची भाऊजे. दीपक शास्त्रींबद्दल 2 शब्द बोलण्याची आज मला संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. म्हणतात ना, कर्तव्याने घडतो माणूस, कर्तव्याने घडतो माणूस. अगदी तसंच काहीसं आहे आमच्या भाऊजींच्या बाबतीत. ते नेहमीच वडिलकीच्या नात्याने व अतिउत्साहाने प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. सहभागी? छे, प्रत्येक कार्यक्रमाची धुराच ते आपल्या खांद्यावर घेतात आणि तो कार्यक्रम मग म्हणतात ना, जबरदस्तच होणार. जोरात कार्यक्रम होतात ते. प्रत्येक कार्यक्रमात येणाऱ्या काही अडचणी ज्या असतील त्यावर मात करण्याची क्षमता दीपक भाऊजींमध्ये आहे. त्यांच्यामध्ये आम्हाला नेहमीच आमच्या सासऱ्यांचा भास होतो. आमचे सासरे ज्याप्रमाणे त्यांच्या प्रत्येक सुनांची काळजी घ्यायचे, त्यांच्या भावजायांची काळजी घ्यायचे, त्याप्रमाणे आमचे भाऊजी सुद्धा आम्हा सगळ्या जावांची व्यवस्थित काळजी घेतात. कुठल्याही कार्यक्रमात ते आम्हाला बरोबरीने मदत करू लागतात. प्रत्येकाचे खाण्यापिण्याची ते चौकशी आवर्जून करत असतात. मला तर त्यांचा आणि वहिनींचा नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा असतो. मला त्यांच्याकडनं ही नेहमीच उभारी मिळते की तू हे काम करूच शकते आणि मग काय, माझ्याकडनं ते काम अगदी उत्कृष्ट होईल याची माझ्यावरच एक जबाबदारी येऊन पडते. सरते शेवटी तर मी एवढंच म्हणेल की या चतुरस्त्र माणसासाठी या 4 ओळी. सेवानिवृत्ती? छे, ही तर क्षणभर विश्रांती. मनासारखे जगणे आता, मनासारखे जगणे आता, आनंदाची अनुभूती. जीवनातला वसंत हा, अनुभवाचा प्राजक्त सडा. रूप घेऊनी प्रियजनांना, आठवणींचा भरा घडा. उशीर होईल गाडी जाईल, उशीर होईल गाडी जाईल, डबान मी घेणार. या साऱ्याला बगल देऊनी, रम्य विश्व फुलणार. या वाटेवरी शब्दरूपिया आनंदाच्या भावना. आरोग्य धन अक्षय मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. आज दीपक शास्त्री यांचा निवृत्ती दिवस आपण साजरा करतोय. दीपक शास्त्री हे आमचे तसे जावई, पण जावई म्हणजे कसे तर व्यंकटराव जोशी हे आमचे जावई, म्हणजे ह्यांच्या आत्याचे मिस्टर, आणि त्यांचे दीपक शास्त्री हे जावई. पण जावयाचे जावई असं असताना सुद्धा त्यांचं आमच्या सर्वांशीच काय, पण एकंदरच त्यांचं वागणं हे अतिशय नम्रतेचं आहे. एक परिपूर्ण आणि डाऊन टू अर्थ असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श पती आणि आदर्श पिता असं जर मी त्यांचं वर्णन केलं तर मला वाटतं ते अतिशयोक्ती ठरणार नाही. आमच्या जयूला समंजस जोडीदार मिळाल्याबद्दल आम्ही सगळे आनंदात आहोत. आज त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. उद्यापासून ते निवृत्त होणार. पण मला असं म्हणायचं आहे की ते जरी निवृत्त झाले तरी त्यांच्या आयुष्यातील याच्या पुढचे दिवस हे खूप जास्त आनंदात जाणार आहे. असाही त्यांचा स्वभाव सगळ्यांना सहकार्य करण्याचा आहे. आणि आता तर त्यांना आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रपरिवारासाठी, नातेवाईकासाठी जास्तीत जास्त त्यांचा वेळ त्यांना देता येईल. बँकेच्या कामामुळं हे थोडं अशक्य होत होतं. नशिबाच्या भरोशावर राहायचं नाही हे सांगितलंस, कोणापुढेही झुकायचं नाहीस हे शिकवलंस. असा आहे माझा भाऊ, याचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरूही म्हणता नाही आणि विसरता येत नाही. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला एक क्षण. आणखी सांगताना आनंद होतो की आमच्या परिवारात आम्हा 11 भाऊ व 11 बहिणींना त्यांचे सतत मार्गदर्शन लाभत असते. आमची आधारवड म्हणूनच त्यांची ख्याती आहे. परिवारातील कुठलीही अडचण असो ते ती अडचण सोडवल्याशिवाय शांत बसत नाहीत. मग त्यासाठी त्यांचा वेळ पैसा लागला तरी चालेल. I would like to cite some of the points of his personality. He is certainly a keen follower of
real estate functions, and he has dealt with lot of dealings in real estate of his own and his colleagues. He is a fantastic poetician, and now he will bring his second innings post retirement. I will pray the Almighty for his ever energetic, peaceful and healthy post retirement life. आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक वर्ष निरंतर सेवा आणि परिश्रमात यातच जातात, परंतु सेवानिवृत्त झाल्यावर जे प्रेम आपुलकी सर्वांकडून मिळते व तेव्हा त्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज होते. त्यांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की ही इज रिटायर्ड बट नॉट टायर्ड. याचं कारण असं आहे की ते अजूनही मनाने खूप उत्साही, तरुण, दिलखुलास आहेत. अतिशय मनमिळाऊ, दयाळू, उदार असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दीपक भाऊजी. आदरणीय दीपक भाऊजी, तुम्ही नावाप्रमाणेच दीपक होऊन शास्त्री कुटुंबाला प्रकाशाचा मार्ग दाखवला. अनेक छोट्या मोठ्या अडचणींमध्ये भावासारखं पाठीशी उभी राहिले. आमचं घर व्हावं म्हणून सतत आग्रही असायचे. त्यासाठी मार्गदर्शनही केलं. आमच्या भाऊजींना कुणी विचारलं की तुमची आवडती डिश कोणती आहे, तर मला वाटते सर्वात गरम पोळी हा तुमचा वीक पॉईंट आहे. पंक्तीमध्ये बसून तुम्हाला ती आग्रहाने मिळते, कारण तुम्ही पण सर्वांना आग्रहाने जेवायला लावता म्हणून. असो, वाढदिवसाच्या व सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही व वहिनी आवड छंद जोपासून आयुष्य आनंदी घालवावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. दीपक नुसतं नाव घेतलं तरी अंतःकरण भरून येतं, डोळे ओलावतात आणि भावना निशब्द होतात. आमच्या घराण्याचा हा पहिला कुलदीप, आणि नावाप्रमाणे त्यांनी पूर्ण जीवन सार्थकी लावलं. त्यांनी प्रेमाची एक एक ज्योत लावत आमच्या घराण्याची मशाल बनवली. एकच त्याची इच्छा की सर्वांनी एकत्रितपणे राहावं, आणि ती त्याची इच्छा पूर्ण झाली. अरे हे खरे वाटत नाही की तुम्ही एवढ्या लवकर रिटायर होत आहे. तुम्ही अजून 2-4 वर्ष तरी काम करायला सक्षम आहात. तसे तुम्ही रिटायर झाल्यावरही स्वस्थ बसणार नाहीत. तुमचा हा स्वभाव नाही किंवा स्वभाव बघताही काही ना काहीतरी उद्योग करालच. दीपक या शब्दाचा अर्थ दिवा. दिवा हा शांततेवत असतो. तसेच तुम्ही शांतपणे कर्तव्यदक्षतेने मदत करत असता. तुम्ही दिलदार व रसिक व्यक्तिमत्वाचे आहात. कधीही कर्तव्यात चुकत नाहीत. पण मला असे वाटते की तुम्ही जितके शांत आहात तसे थोडेसे रागीट पण असाल. बरे असो, जाऊ दे, ते हे मी माझ्या अंदाजावरून सांगत आहे. तुमच्या पुढील वाटचालीस करता माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य निरोगी जावो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी देवाचरणी. त्यांना वाट निवडली आडवळणाची. जे चाकोरी पद्धतीने परिसीमित होतं त्यांना नाकारलं. नियोजित सामान्य त्याला अमान्य होतं. सीमित आयुष्य त्याला असह्य होतं. बद्ध चाकोरीला त्यानं झिडकारलं. चाकरमान्याचं संचित होतं खरं तर, किंचित वंचितच ललाटी होतं. तो कष्ट मेहनत जगला, त्यानं बदललं. तो जगला परिपूर्ण, त्यानं निभावलं दायित्व. खरं तर तो हकदार सार्थकतेचा, पूर्णतेचा, परिपूर्णतेचा, सुचितेचा, सुखप्राप्तीचा, उन्नतीचा, निवृत्तीचा, अर्थातच तृप्तीचा. मनपूर्वक शुभेच्छा दादाजींना नव्या मुक्त उन्हाळ बेधुंद जगण्यासाठी. आणि सोबतच सांगायचं झालं तर ऐहिकतेच्या विलोपनासाठी आणि भौतिकाचे निरोपासाठी, कारण वय झालं, आणि पारमार्थिक प्रारंभासाठी सुद्धा. निवृत्तीसोबतच आलेल्या षष्टब्दीच्या समेवर सुद्धा म्हणता येईल. दादाजींना खूप खूप शुभेच्छा. दादाला दीर्घायुष्य लाभो आणि अविरत आनंदाचा प्रवास होतो.
आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका.